घेतली नाही त्यावेळीस लोकांनी म्हटलं वन न्यूज वर देअर की नवनीत राणा इज गोइंग टू गेट राज्यसभा आणि राज्यसभा भेटणार आहे म्हणे आणि 5, 7, 8 दिवस हा खूप चाललं की नवनीत अगेन इज गोइंग टू बिकम अ मेंबर ऑफ पार्लमेंट एज अ मेंबर ऑफ राज्यसभा. उत्साह तो होताच, उत्साह कशाने राहील. पराभूत झालेला व्यक्ती परत राज्यसभा मेंबर बनून जाणं म्हणजे दॅट वॉज अ बिग अचीवमेंट फॉर मी. जेव्हा मी सुनित्रा पवार ताईचं डिप्टी सीएम ऑफ महाराष्ट्र त्यांचा मी मनापासून धन्यवाद करन आणि ज्यांना मी दादा म्हणते, ज्यांची मी लाडकी बहीण आहे असे आमचे देवेंद्र फडणवीसजी, त्यांचा मी मनापासून धन्यवाद करते की कंटिन्यू 8 दिवस हा चर्चा चालली आणि रवीजी लोकांनी म्हटलं, माझे शुभचिंतक जे होते, काय काय शुभचिंतक आपल्या सगळ्यांच्या जीवनात असतात ना, आपलं शुभ पाहून त्यांना चिंताच होऊन जाते. आइये महापूर साहेब, लोक असं असतात आपल्या सगळ्यांच्या जीवनात आहे ना, आपलं शुभ पाहून त्यांना चिंता होऊन जाते. ऐसे शुभचिंतक मेरे भी कुछ थे और 8 दिन कंटिन्यू ये चला है कि नवनीत राणा एनसीपी के दरवाजे पे, नवनीत राणा एनसीपी के दरवाजे पे. नवनीत राणा इतने कमजोर दिल की नहीं है कि किसी के दरवाजे पे जाके खड़े हो. 2014 में तो टिकट लेने किसी के यहाँ नहीं गई और आज एक राज्यसभा की पद छोड़कर मैं मेरे निर्णयों के साथ मेरी आइडियोलॉजी और मेरे विचारों को नहीं छोड़ा. इतना मजबूत निर्णय लेके आज मैं मेरे झंडे के साथ खड़ी हूं. ये निर्णय लेना मुझे राजकीय क्षेत्र में आने के बाद लोगों ने सिखाया. दादा रवी जी, जेव्हा सगळ्यांनी म्हटलं की नवनीत राणा आता एनसीपी मध्ये जाईल, एनसीपीच्या माध्यमातून एनसीपीची राज्यसभा मेंबर बनणार, तेव्हा लोकांना माझे शुभचिंतक जे होते, ज्यांना माझा शुभ पाहून चिंता व्हायला सुरू झाली होती, त्यांना माझं फक्त एवढंच बोलणं आहे की नवनीत राणा आपले विचारांना धोका देणारी नाही. जे विचारांवर आजपर्यंत जगली आहे तेच झेंडा घेऊन येणाऱ्या मैदानामध्ये सुद्धा मी याच पद्धतीने उभी राहीन. म्हणतात ना की टेक युअर ओन डिसिजन्स. somebody has told की तुम्ही तुमचे निर्णय स्वतः घ्या. जर तुम्ही तुमचे निर्णय घेण्या क्षमता ठेवली नाही तर तुमचे निर्णय कोणी दुसरा घेईल. आणि भविष्यात सुद्धा मी माझे विचारांना सोडून कुठे जाणार नाही. पद येईल, पद जाईन, पण माझे विचार माझे शेवटच्या श्वासापर्यंत माझे सोबतच राहील. तेच विचार सोडून मी कुठेच जाणार नाही. आणि लढेंगे ना, फिर लड़ेंगे ना. लड़ना है कि नहीं लड़ना है. कितने लोगों को लगता है नवनीत राणा ने वापस लड़ना चाहिए. इतनी मजबूत हूं कि आई हुई राज्यसभा छोड़ सकती हूं. तो आप सोच लीजिए मैदान में कितनी ताकत से उतरूंगी और लड़ने की ताकत रखी है मैंने. बोलते हैं क्रिकेटर है ना, वो 15 साल का सूर्यवंशी, वैभव सूर्यवंशी, आणि आमची महिला भारती फुलमाडी, आणि आमचा एक मुलगा अमरावतीच्या क्रिकेट टीम मध्ये, इंडियन क्रिकेट टीम मध्ये खेळत आहे, जयस्वाल म्हणून, शर्मा.